पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। भारतानं सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानला पहिला झटकाही दिलाय। भारतानं घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान आता इतर देशांकडे मदतीची भीक मागत असल्याचं पाहायला मिळतंय। ब्रिटन, चीन, तुर्की आणि सौदी अरेबिया या देशांकडे पाकिस्तान मदत मागत असल्याचं काही रिपोर्ट्समधून समोर आलंय। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी चीनकडे पहिली मदत मागितल्याचं सांगितलं जातंय। समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांना फोन करून मदतीची भीक मागितली आहे। यावेळी डार यांनी भारत एकतर्फी कारवाई करत असल्याचा कांगावा देखील केलाय। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही यावर सहमती दर्शवत पाकिस्तानला पाठिंबा दिलाय। चीनच्या सरकारी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार वांग यांनी म्हटलंय, आमचं सर्व घडामोडींवर लक्ष आहे। चीननं नेहमीच पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी भूमिकेचं समर्थन केलंय। एक खरा मित्र आणि प्रत्येक परिस्थितीत साथ देणारा साथीदार म्हणून चीन पाकिस्तानच्या अडचणी समजून घेतोय। आम्ही पाकिस्तानचे समर्थन करतोय। दोन्ही देशांनी निष्पक्ष चौकशीचा अवलंब करत संयम बाळगावा असं वांग यांनी म्हटलंय। एकीकडे चीन पाकिस्तानचं समर्थन करत भारतावर दबाव टाकत असला तरी देखील भारतानं आता पाकिस्तानला उत्तर देण्याची जोरदार तयारी केली आहे। भारतानं आपल्या तीनही दलांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत। पाकिस्तानला जोडून असणाऱ्या सीमेवर सैन्याला अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। नौदलानेही मिसाईल चाचणी घेत पाकिस्तानच्या दिशेनं जहाज वळवली आहेत। हवाई दलानेही युद्ध सराव करत कोणत्याही वेळी हल्ला करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान पूर्णपणे भेदरल्याचं दिसून येत आहे। समोर आलेल्या माहितीनुसार चीन आता पाकिस्तानला युद्ध सामग्री पुरवत असल्याचंही सांगितलं जात आहे। चीनने पाकिस्तानला 100 पेक्षा जास्त PL-15 लॉंग रेंज एअर टू एअर हल्ला करू शकणारी मिसाईल्स दिलेत। तसंच गरज पडली तरी आम्ही मदतीला येऊ असं देखील आश्वासन चीनकडून पाकिस्तानला देण्यात आलंय। त्यामुळे एकाकी पडलेल्या पाकिस्तानला चीन आता उघडपणे मदत करत असलं तरी भारतानं आपली भूमिका या पारची ठेवल्याचं दिसून येत आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।